नमस्कार महाराज मित्रांनो, आपल्याकडे दोन मक्याच्या व्हरायटी आहेत आणि अत्यंत ब्रँड कंपनी आहे जगामध्ये. हिचा विक्रमी सेल आहे. मी जगात म्हणतोय, भारतात किंवा महाराष्ट्रात नाही म्हणत. जगामध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे, नाव पायनियर आहे. आणि याच्यात दोन व्हरायटी आहेत. याची लागवड पद्धत समजून घ्या, कुठल्या जमिनीला चालतं ते समजून घ्या आणि तुमच्या उत्पन्नामध्ये भर पाडायला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल याच्यामुळे. तर मित्रांनो, ही पहिली व्हरायटी आहे पायनियरची 3302. आता हिची जी खासियत आहे, हिला लागवड करायची जमीन आहे मित्रांनो हलकी ते मध्यम. आता आमच्याकडे बरड भाग आहे, त्या बरड भागामध्ये लवकर आलं पाहिजे कारण की पाणी लवकर संपून जातं. तर ही इतकी लवकर येते, अत्यंत लवकर. जवळजवळ हिचा लवकर येण्याचा दिवस मोजले तर 100 ते 110 दिवसामध्ये तुमच्या घरात मक्का येतो मित्रांनो, तयार होऊन जाते. दुसरी महत्वाची गोष्ट, हिच्या मुळा ज्या आहेत इतर सगळ्या व्हरायटींपेक्षा हिच्या मुळा 2 फुटापर्यंत खोल जातात. त्याच्यामुळे काय होतंय, मक्काचा जो वारावादन आहे किंवा जमीन हलक्यामुळे पडचा प्रॉब्लेम आहे तो होत नाही मित्रांनो. याचं सेलिंग पर्सेंटेज जर तुम्ही बघाल तर 85% याच्यामध्ये वजन जे आहे ते दाण्यांचं निघतं आणि 15% भुट्ट्याचं वजन निघतं मित्रांनो. एवढं भारी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याची लागवड करण्याची पद्धत जर तुम्ही बघाल तर 2 सरींमधलं अंतर तुम्ही जर 2 फूट ठेवाल आणि 2 दाण्यांमधलं अंतर 9 इंच ठेवाल तर एकदम जबरदस्त आहे. आणि दुसरी महत्वाची अजून एक भारी गोष्ट, याची जी बिट्टी येते ना, बिट्टी ती बारीक येते आणि लाल येते. आणि याचा दाना जो एकदम कॅप्सूल असा चिपटा दाना येतो, जो मार्केटमध्ये जास्त भावाने विकला जातो आणि नारंगी कलरचा येतो. याचं उत्पन्न जर काढायचं म्हटलं मित्रांनो तर खरीपमध्ये ही व्हरायटी चालते. ही खरीपमध्ये 35-40 क्विंटल पर्यंत हिचा अवरेज काढला जातो जास्तीत जास्त. आणि रब्बीमध्ये हिचा अवरेज 50 ते 45 क्विंटल पर्यंत जातो मित्रांनो. दुसरी व्हरायटी आहे सेम पायनियरची 3524 नुमिजनवाली. ही एवढी भारी व्हरायटी आहे, मागच्या 2-3 वर्षापासून आमच्या एरियामध्ये खूप प्रकारे वापरली जाते, खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर होतोय. हिची लागवड पद्धत जी आहे, याच्यासाठी जमीन घ्यायची महाराज तुम्हाला मध्यम ते एकदम भारी. जेवढी भारी जमीन राहिली तेवढी व्हरायटी जबरदस्त आहे. याचं उत्पन्न जर सांगायचं महाराज तर चांगला काढणारा राहिला तर 50 क्विंटल सहज भेटू एकदम. दुसरी महत्वाची गोष्ट, याला 2 भुट्टे येतात आणि दोघं समान भरतात. एकदम भारी कॅप्सूल दाना आहे, बारीक बिट्टी आहे, नारंगी कलरचा दाना आहे. आणि याची लागवड पद्धत बी सेम आहे. याची लागवड पद्धत तुम्ही 2 सरींमधलं अंतर 2 फूट ठेवा आणि 2 झाडांमधलं अंतर 9 इंच ठेवा महाराज. हे याचं मेन जे आहे हे 50 क्विंटल पर्यंत तुम्ही काढू शकतात. अत्यंत भारी व्हरायटी आहेत. फक्त जमिनीचा आणि लागवडीचा वेळ घ्या, हे थोडीशी जास्त दिवसाची, ही कमी दिवसाची आहे. तर तुमच्या जमिनी आणि पाण्यानुसार हे तुम्ही ठरवू शकतात. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.